नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या पदासाठी महत्त्वपूर्ण विषय तो म्हणजे कोणता? कृषी. तर कृषी विषयामधील काही महत्त्वपूर्ण असे आपण 100+ प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वन लाइनर प्रश्न. तर या प्रश्नाची नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये मदत मिळू शकेल. तर बघा, प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रामध्ये केळीची कोणती जात अधिक प्रचलित आहे? तर ती जात आहे बसराई. कोणती? बसराई. द्राक्ष या फळपिकामध्ये किती टक्के पाणी असते? तर द्राक्ष या फळपिकामध्ये किती टक्के पाणी असते? तर 82% पाणी. द्राक्ष फळपिकाची एप्रिलमध्ये छाटणी करतात, त्यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते खरड छाटणी. खरड छाटणी. द्राक्ष फळपिकाची एप्रिलमध्ये करण्यात आलेली छाटणी म्हणजे काय? खरड छाटणी. नारळाचा प्रताप हा वाण कोणाद्वारे विकसित करण्यात आलेला आहे? तर कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भाट्टे संशोधन केंद्राद्वारे. भाट्टे संशोधन केंद्र. संत्री या फळपिकाचे कलम करण्यासाठी काय वापरतात? तर जेम्बेरी किंवा रंगपूर लाईन खुंटाचा वापर केला जातो संत्री या फळपिकाचे कलम करण्यासाठी. मोसंबी या फळपिकावर डायबॅक नावाचा रोग कोणत्या कशाच्या कमतरतेमुळे होतो? कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे? तर मोसंबी या फळपिकावर डायबॅक नावाचा रोग हा तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे उद्भवतो. भारतातील कोणते राज्य हे काजू उत्पन्नामध्ये अग्रेसर आहे? तर ते राज्य आहे केरळ हे राज्य. डाळिंब या फळात किती टक्के साखर असते? तर डाळिंब या फळामध्ये किती टक्के साखर असते? 12 ते 16%. डाळिंबाच्या फळांना तडे कशाच्या कमतरतेमुळे जातात? तर डाळिंबाच्या फळांना तडे जाण्याचे कारण काय? तर बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता. बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता. कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेट बॉल, बेला दिवाणी या कोणत्या फळपिकाच्या जाती आहेत? तर या आहेत चिकू या फळपिकाच्या जाती. चिकू फळाची काढणी करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ओतूल झेल्याचा वापर या ठिकाणी केला जातो. कोणत्या? ओतूल झेल्याचा वापर. ताज्या फळांमध्ये त्याच्या वजनाचे किती टक्के पाणी असते? तर 70 ते 90% एवढे पाणी त्यामध्ये असते. आवळा पिकाचे संशोधन केंद्र कुठे आहे? आवळा पिकाचे संशोधन केंद्र तर हे आहे उत्तर प्रदेशमधील फैजाबाद या ठिकाणी. आंबा व चिकू लागवडीसाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर ती पद्धत आहे चौकोन पद्धत. फळझाडाच्या बियाची सुप्त अवस्था मोडण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? तर ते आहे GA संजीवक. डाळिंबाची भगवा ही जात. डाळिंबाची भगवा ही जात कोणाद्वारे प्रसारित केली आहे? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ. आहारशास्त्रज्ञांनी समतोल आहारासाठी दररोज किती ग्रॅम फळे खाण्याची शिफारस केली आहे? तर 85 ग्रॅम फळे. आंबा या फळझाडामध्ये सर्वात जास्त कोणत्या फुलाची संख्या असते? तर ती असते नर फुलांची संख्या. कोणत्या? नर फुलांची संख्या. फळबागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणते संजीवक वापरले जाते? तर ते आहे 2.4D संजीवक. वातावरणात आर्द्रता असल्यास द्राक्ष फळपिकावर कोणता रोग पडतो? तर तो रोग आहे केवडा रोग. फळझाडाच्या उत्तम वाढीसाठी जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किमान किती टक्के असावे लागते? उत्तम लागवडीसाठी तर ते किती असावे लागते? किमान 8%. कोणत्या पिकाच्या बियांमध्ये एकापेक्षा अधिक अंकुर असतात? तर जांभूळ या फळपिकाच्या बियांमध्ये एकापेक्षा जास्त अंकुर आढळतात. पपई फळ पिकाचे अधिक उत्पादन देणारी जात कोणती आहे? तर ते आहे तैवान 786. केळीच्या सप्टेंबरमधील लागवडीस काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते कांदेबाग. जमिनीतील वायूमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? जमिनीतील वायूमध्ये तर ते असते 0.03%. 22.5 cm खोल असणाऱ्या जमिनीस काय म्हणतात? तर त्यास म्हटले जाते उथळ जमीन. भारतामध्ये कृषी हवामान विभाग किती आहेत? तर ते किती आहेत? तर ते आहेत 15 कृषी हवामान विभाग. महाराष्ट्रामध्ये कृषी हवामान विभाग किती आहेत? तर ते आहेत 9 कृषी हवामान विभाग. कुठे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील ओलिताखालील क्षेत्र किती टक्के आहे? ओलिताखालील क्षेत्र
तर ते आहे 57.5%. भारतातील ओलिताखालील क्षेत्र किती टक्के आहे, तर ते आहे 44.3%. जमिनीतील उताराची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर ते उपकरणाचे नाव काय, हिटशोमीटर. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी हवा व पाणी किती टक्के असावे, तर समप्रमाणात 50-50%. जमिनीच्या ए व बी स्तराला संयुक्तरित्या काय म्हटले जाते, तर त्यास म्हटले जाते सोलम. काय म्हटले जाते, सोलम. यानंतरचा पुढचा प्रश्न, चिकण माती तिच्या वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवते, तर 70 ते 80% पाणी. गोबर गॅसमधून बाहेर पडलेल्या खतात नत्राचे प्रमाण किती टक्के असते, तर ते असते 1.5%. चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट खतातील कार्बन आणि नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते, तर 20:1 असते. सर्वसाधारण 40 टन सेंद्रिय पदार्थापासून किती टन ह्युमस मिळतो, तर किती टन, 2.5 टन. गांडूळ खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते, तर 2.5 ते 3.0%. पिकांच्या सर्वसाधारण वाढीसाठी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण किती असावे लागते, तर 60 ते 70%. पर्णोत्सर्जन मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे, तर ते आहे लायसीमीटर. कोणते, लायसीमीटर. कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोजतात, तर ते उपकरण आहे पिझोमीटर. देशामध्ये सर्वात जास्त विहिरींची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर गुजरात राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये, गुजरात. सिंचनाखालील सर्वाधिक क्षेत्र देशामध्ये कोणत्या राज्यात आहे, तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. कोणत्या, उत्तर प्रदेश राज्यामध्ये. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र भारतातील एकूण सिंचन क्षेत्राच्या किती टक्के आहे, तर ते आहे 4.6%. स्थिर पाणी मोजण्यासाठी कशाचा वापर करतात, तर स्थिर पाणी मोजण्यासाठी TMCचा वापर केला जातो, TMC. भातामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते, तर 6.90%. भात या पिकास कोणते हवामान सर्वात चांगले मानवते, तर ते हवामान आहे उष्ण व दमट हवामान. भाताची कोणती जात चुरमुरे तयार करण्यासाठी वापरतात, तर ती जात आहे राधानगरी. कोणती, राधानगरी जात. भाताच्या तुसात किती टक्के तेल असते, तर 18% तेल असते. भात पिकावर खैऱ्या रोग कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे उद्भवतो, तर जस्त या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे. भाताची काढणी कोणत्या विळ्याच्या सहाय्याने करतात, तर त्या विळ्याचे नाव आहे वैभव. मका पिकाचे मूळ स्थान कोणत्या देशामध्ये आहे, तर मका पिकाचे मूळ स्थान आहे अमेरिका. सोयाबीन पिकाचे मूळ स्थान काय आहे, तर ते आहे आशिया. सोयाबीनमध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते, तर 43.10%. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते, तर 18 ते 20%. सोयाबीन पिकाचे वैज्ञानिक नाव काय आहे, ग्लासिन मॅक्स. शेंगदाण्याला खवटपणा कोणत्या घटकामुळे येतो, तर त्या घटकाचे नाव काय आहे, ॲप्टाटॉक्सिन. काय आहे, ॲप्टाटॉक्सिन. पुढचा प्रश्न आहे, सूर्यफुलाच्या बुटक्या वाहनाचे नाव काय आहे, तर ते नाव आहे मॉर्डेन. करडईमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते, तर 38 ते 40%. नारळ फळातील पाण्यात किती टक्के साखर असते, तर 7%. नारळ फळातील पाण्यात किती टक्के साखर असते, 7%. दुसऱ्या सिंचन आयोगाचा कालावधी काय होता, तर 1995 ते 1999. तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जो पहिला सिंचन आयोग आहे तर याचा कालावधी किती होता, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पाण्याद्वारे कीटकनाशक देण्याच्या पद्धतीस काय म्हणतात, पेस्टिगेशन. जगाच्या किती टक्के पशुधन भारतामध्ये आहे, तर जगाच्या 17% पशुधन भारतामध्ये आहे. चीक दुधात जे चीक दूध असते तर या दुधामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती असते, प्रथिनांचे, तर ते असते 17%. आळसाली ऊसाची लागवड कोणत्या महिन्यामध्ये करतात, तर जून जुलै महिन्यामध्ये. आळसाली ऊसाचा कालावधी किती असतो, तर तो असतो 18 महिन्याचा. ऊसाची पक्वता पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, तर त्या उपकरणाचे नाव काय, बिक्स.
रिफ्रॅक्टामीटर. किसमिल हे कोंबड्याचे खाद्य जे आहे तर या खाद्यामध्ये किती टक्के प्रथिने असतात? 7%. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? तर 16.20%. म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण किती टक्के असते? म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण तर ते असते 60%. अमोनियम फॉस्फेट सल्फेटमध्ये गंधक किती टक्के असते? तर ते असते 15%. तंदुरुस्तीचे खत म्हणून कोणत्या खतास ओळखले जाते? तंदुरुस्तीचे खत तर ते आहे जिप्सम. अळंबीच्या बियास काय म्हणून ओळखले जाते? तर अळंबीच्या बियास काय म्हणतात? स्पॉन. काकडीच्या 1 किलोग्रॅम खाण्यायोग्य भागापासून किती ग्रॅम खनिजे मिळतात? त्या 30 ग्रॅम खनिजे मिळतात. महाराष्ट्रामध्ये रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी. मेथी पिकामध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? तर ते जीवनसत्व आहे अजीवनसत्व. कांद्याची काढणी केल्यानंतर त्यास शेतात सुकवितात, त्यास काय म्हणतात? त्यास म्हटले जाते क्युरिंग. मिरचीला तिखटपणा कोणत्या घटकामुळे येतो? तर तो घटक कोणता आहे? तर तो आहे कॅप्सिसिन. कोणता? कॅप्सिसिन. मिरचीला लाल रंग कोणत्या घटकामुळे येतो? तर तो घटक आहे कॅप्सिथिन. कोणता? कॅप्सिथिन. कारल्यास कडूपणा कोणत्या घटकामुळे येतो? तर करकुमिनमुळे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे गोरगाव या ठिकाणी. ज्या क्षेत्रामध्ये 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्यास काय म्हटले जाते? तर त्यास म्हटले जाते कोरडवाहू क्षेत्र. महाराष्ट्रातील सर्वात जुनी दुग्धशाळा कुठे आहे? तर ती आहे आरे या ठिकाणी. आरे दुग्धशाळा कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. सर्वात जास्त हरितगृहे कोणत्या राज्यात आहेत? तर ते आहे आपले महाराष्ट्र. भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोठे आहे? ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र तर हे आहे कोलकाता या ठिकाणी. रासायनिक खतांचा सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात केला जातो? तर पंजाब या राज्यामध्ये. जगात फुलांच्या निर्यातीत कोणता देश आघाडीवर आहे? तर तो देश आहे नेदरलँड. कोणता देश? नेदरलँड. बियाणे विक्रीचा परवाना कोणाकडून मिळवावा लागतो? तर कृषी विकास अधिकाऱ्यांकडून. बटाटा सर्वाधिक प्रमाणात कोणत्या देशाला निर्यात केला जातो? तर नेपाळ या देशाला. हरभरा पिकाच्या कोवळ्या पानांमध्ये कोणते ॲसिड असते? तर त्या ॲसिडचे नाव आहे मॅलिक ॲसिड. भेंडीचा फुले कीर्ती हा संकरित वाण कोणी तयार केला आहे? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने. लसूण या पिकाचा गोदावरी वाणाचा रंग कसा असतो? तर तो असतो जांभळट रंग. महाराष्ट्रातील खार जमिनी संशोधन केंद्र कुठे आहे? खार जमीन संशोधन केंद्र तर हे आहे पनवेल या ठिकाणी. कुठे? पनवेल या ठिकाणी. सीताफळ संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर हे आहे अंबाजोगाई या ठिकाणी स्थित सीताफळ संशोधन केंद्र. फळ ही जलसिंचनाची पद्धत महाराष्ट्रामध्ये कुठे वापरतात? नाशिक व जळगावमध्ये. राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे अकोला या ठिकाणी. गरिबाचा बदाम असे कोणत्या फळपिकास म्हटले जाते? तर केळी या फळपिकास. एक शेळी एका वर्षाला किती किलोग्रॅम लेंडी खत देते? तर 200 किलोग्रॅम. वनश्री किताब कोणत्या विभागातर्फे दिला जातो? तर सामाजिक वनीकरण विभागातर्फे वनश्री किताब दिला जातो. यानंतरचा पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणी इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ स्थित आहे. महाराष्ट्रातील हरभरा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? सोलापूरमधील मोहोळ या ठिकाणी. आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये बासमती तांदूळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे कराड या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? कराड या ठिकाणी. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.